पुण्यामध्ये नुकताच RMDचा 4.5 कोटींचा प्रचंड साठा सापडला आणि त्याची चौकशी करताना या ड्रग रॅकेटची पाळीमुळे सांगली जिल्ह्यातील कुपवाडपर्यंत येऊन असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले। पुण्याचे विशेष पथक आणि MIDC कुपवाड पोलीस स्टेशनचे पथक यांनी आयुक्तरित्या तपास मोहीम राबविली असता कुपवाडमधील 3 ड्रग तस्कर पोलिसांच्या ताब्यात सापडले। पुणे येथे नेऊन त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर या रॅकेटची पाळीमुळे सांगली आणि मिरजेत तसेच परिसरामध्येही पोहोचल्याचे दिसून आले। ड्रग तस्करांना पोलिसांनी अटक केली, त्यांची चौकशीही केली असेल, पण त्यांच्यावर कोणती कारवाई केली, त्यांचे पुढे काय झाले याचा काहीच थांगपत्ता लोकांना लागत नाही। नाहीतरी आता या गुन्हेगारांनी पोलिसांना खिशातच टाकले आहे। पोलिसांची यत्किंचित भीती त्यांना आता वाटतच नाही। पोलीस फक्त छाप्याचा आणि पकडापकडीचा बनावट करतात, त्यातून नक्की आणि ठोस असे काहीच निष्पन्न कधीच झालेले अलीकडे तरी दिसून येत नाही। काल परवाचाच प्रसंग बघा ना, पुण्यातील प्रचंड गजबजलेल्या आणि वेताळ टेकडी भागातच थोडेफार जंगल आणि झाडे आहेत। तसे पुणे विद्येचे माहेरघरच आहे। या शहरात आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येतात, पण पुण्यात आल्यावर त्यांच्यावर कोणाचाच कसलंच बंधन असत नाही। या वेताळ टेकडीवर तशी लोक सकाळी रनिंगसाठी आणि व्यायामासाठी येतात, पण यात ही कॉलेजची मुलं आणि मुली सर्रास बियर, दारू, ड्रग्स, तंबाखू, गुटखा, मावा, अफीम, कोकेन यासारख्या नशा करून तिथं झिंगत पडलेली दिसून येतात। दूर गावात असलेल्या आई बाबांना पोरांचे हे चाळे कसे समजणार? त्यांच्या लेखी त्यांची मुले पुण्यात शिक्षण घ्यायला गेलेली आहेत इतकंच। इथं तर कल्पनेतही बसणार नाही अशा प्रकारचे त्यांचे उद्योग राजरोसपणे चालू आहेत। कोण अडवणार त्यांना? शाळा महाविद्यालयांच्या परिसरात 100 मीटर अंतरापर्यंत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये असा कायद्याचा आदेश आणि बंधन असतानाही या कायद्याचे आणि नियमाचे कोठेही पालन होत असलेले दिसून येत नाही। समाजातील लोकांची मानसिकता, पोलीस यंत्रणेचा खिसाळपणा आणि पालकांचे आपल्या मुलांच्यावर नसलेले लक्ष किंवा हवा तर दुर्लक्षच म्हणा ना, किंवा मुलांच्या वागण्यातला बेदरकारपणा, कमालीचे निर्ढावलेपण आणि चंगळवाद कारणीभूत आहे। शाळकरी मुलांच्या बडीशेप, गोड सुपारी, इलायची पान, मावा यापासून सुरू होणारा प्रवास पुढे बियर, दारू, गांजा, चरस, कोकण, अफीम, एमडी तसेच तत्सम अंमली पदार्थापर्यंत कधी जाऊन पोहोचतात तेच समजत नाही। आणि मग ही कोवळी तरुणाई त्या पूर्णतः अडकून बर्बाद होताना दिसते। सरकारने आणि राजकारणी लोकांनी नको तिथे राजकारण करू नये। तरुण मुलींच्या जीवनाशी खेळ खेळू नये। अंमली संतांच्या विरोधातील कायदे आणि नियम काटेकोरपणे आणि कठोरपणे अंमलात आणून संबंधितांच्यावर मोठी आणि कारवाई करावी, जेणेकरून पुढच्यांना त्याचा धडा मिळेल, अशी अपेक्षा आता लोकांच्याकडून सरकारच्याकडून आहे।